मंडळी, एखाद्या दिवशी तुम्ही ऑफिसला पूर्णपणे तयार होऊन बसलेले असता आणि ऑफिसकडूनच तुम्हाला फोन येतो की कंपनीने कर्मचारी कपात सुरू केलेली आहे आणि तुम्हाला आता कामावर यायची गरज नाही, तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे. अशा वेळी तुमचं डोकं एकदम सुन्न होतं. तुमच्या डोक्यात हजारो विचार यायला लागतात. तुमच्या डोक्यात येतं की आता मी महिन्याचा खर्च कसा भागवू, माझ्या बँकेत किती पैसे शिल्लक आहेत, माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय, किंवा माझा EMI मी कसा भरू. सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यापुढे येतो तो म्हणजे मी बिना नोकरीचा आहे त्या पैशावर किती दिवस काढू शकेन. मंडळी, भारतातल्या मध्यमवर्गीयांचं हे खूप मोठं विदारक सत्य आहे की त्यांच्याकडे गुंतवणूक तर भरपूर असते, पण इमर्जन्सी फंड नावाचा कुठलाही फंड तयार नसतो. अनेक जण SIP मध्ये गुंतवणूक करतात, म्युच्युअल फंडात पैसे भरतात, अगदी शेअर्समध्ये सुद्धा पैसे गुंतवतात, FD मध्ये सुद्धा पैसे गुंतवतात. पण इमर्जन्सी फंड म्हणजे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी लगेच खर्च करण्यासारखी कुठलीही रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नसते. मग असं अचानक आर्थिक संकट उद्भवलं तर ते काय करतात? सगळ्यात आधी म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर करतात किंवा कुणाकडे तरी पैसे उसने मागतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बँकेकडून पर्सनल लोन घेतात आणि इथंच सुरू होतो कर्जाचा विळखा. मंडळी, तुम्ही नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारत जा की अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि मला 4 ते 5 लाख रुपयांची अचानक गरज लागली तर ते मी कसे भरीन? कारण एवढे 4 ते 5 लाख रुपये तुम्हाला नातेवाईकसुद्धा कुणीही देणार नाहीत. अशावेळी तुम्हाला बँकेकडेच जावं लागेल आणि बँकसुद्धा तुमची गरज बघून तुमच्यावर जास्तीत जास्त व्याज आकारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्यांना हे नक्की माहीत असतं की अशावेळी माणूस काहीही बघत नाही, त्याला फक्त पैसे हवे असतात, त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इमर्जन्सी फंड म्हणजे नेमकं काय असतं, ती रक्कम किती असावी आणि हा इमर्जन्सी फंड कसा तयार केला पाहिजे. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, सगळ्यात आधी आपण बघूया इमर्जन्सी फंड म्हणजे नेमकं काय असतं. इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक कुठली तुम्हाला आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक संकट उद्भवलं तर त्यासाठी तयार ठेवलेले पैसे म्हणजे इमर्जन्सी फंड असतात. हे पैसे म्हणजे कुठलीही गुंतवणूक नसतात. हे पैसे तुमचं आर्थिक सुरक्षा कवच असतात. उदाहरणार्थ, तुमची नोकरी गेली किंवा तुम्हाला अचानक काही परिस्थिती उद्भवली जिथं तुम्हाला मोठी रक्कम उभी करावी लागली, किंवा तुमच्या व्यवसायात तुम्हाला खोट बसली, किंवा घरामध्ये कुठला तातडीचा खर्च निघाला, तर अशा वेळी वापरण्यासाठी ही इमर्जन्सी फंडाची रक्कम तुम्हाला उपयोगी पडते. इथे एक मोठा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की इमर्जन्सी फंडाची रक्कम ही कुठलंही प्रॉफिट कमावण्यासाठी ठेवलेली नसते, तर ती फक्त अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठेवलेली असते. थोडक्यात हे पैसे आर्थिक रिस्क टाळण्यासाठी ठेवलेले असतात. उदाहरणार्थ, जसं एखाद्या कारमध्ये एअरबॅग असते, ही एअरबॅग आपण रोज वापरत नाही, मात्र कुठलाही ॲक्सिडेंट झाला तर ती एअरबॅगच आपला जीव वाचवते. थोडक्यात इमर्जन्सी फंड हा तुमच्या आयुष्याची एअरबॅगच आहे असं समजू शकता. पण इमर्जन्सी फंडाची ही रक्कम नेमकी किती असावी? मंडळी, एक साधारण कॅल्क्युलेशन असं सांगतं की ही इमर्जन्सी फंडाची रक्कम किमान 6 महिन्याचा खर्च एवढी असावी. म्हणजे तुमचा दर महिन्याला अंदाजे सरासरी जेवढा खर्च होत असेल त्याच्या 6 पट, म्हणजे थोडक्यात 6 महिन्यांच्या खर्चाची रक्कम ही तुमच्याकडं इमर्जन्सी फंडाची रक्कम म्हणून कायम तयार असली पाहिजे. कारण सामान्यपणे तुमची समजा अचानकपणे नोकरी गेली किंवा आर्थिक परिस्थिती उद्भवली तर त्यातून बाहेर यायला तुम्हाला किमान 3 ते 6 महिने नक्कीच लागू शकतात. आता समजा तुमचा दरमहा खर्च हा 30,000 रुपये आहे, तर 30,000 गुणिले 6 बरोबर 1,80,000 एवढी किमान रक्कम तुमच्याकडे इमर्जन्सी फंडाची रक्कम म्हणून नेहमी तयार पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की माझ्याकडे SIP आहे, माझ्याकडे म्युच्युअल फंड पण आहे, शेअर्समध्ये पण पैसे आहेत. पण मंडळी, असं समजा की तुमच्याकडं अचानक आर्थिक परिस्थिती उद्भवली आणि त्याच वेळी नेमकं शेअर मार्केट कोसळलेलं असलं तर तुम्हाला आहे ती इन्व्हेस्टमेंट नुकसानीत विकावी लागेल. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारचे लॉस होतील. पहिलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट नुकसानीत विकावी लागेल आणि इमर्जन्सीची रक्कम भरण्याचं प्रेशरसुद्धा तुमच्यावर असेल. म्हणूनच इमर्जन्सी फंड हा नेहमी वेगळी रक्कम असावी, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट विकाव्या लागणार नाहीत. पण हा इमर्जन्सी फंड कॅल्क्युलेट कसा करायचा, यासाठी आता आपण एक सोपी पद्धत बघू. नंबर 1, आधी तुमचा सगळा मासिक खर्च लिहा. उदाहरणार्थ, तुमचा जो काही घर खर्च होत असेल, तुमचा EMI असेल, औषधांचा खर्च असेल, वीज बिल असेल, मुलांच्या शिक्षणाचा म्हणजे फीचा खर्च असेल, हे सगळे खर्च तुम्ही व्यवस्थित लिहा आणि त्याच्यापुढे त्याचे आकडेसुद्धा लिहा. समजा तुमचा एकूण मिळून हा जो मासिक खर्च आहे तो 40,000 रुपये असेल, तर तो खर्च गुणिले 6 असं करा आणि त्यामुळे तुम्हाला मिळतील 40,000 गुणिले 6 बरोबर 2,40,000. म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड किमान 2,40,000 रुपये एवढा असलाच पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल की इतके पैसे एकदम कसे जमा करायचे, तर या बाबतीत घाई करू नका, कारण पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी तुम्हाला एकदम मोठी रक्कम लागणार नाही. तुम्ही ती रक्कम हळूहळू तयार करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये सेव्ह केले तर एका वर्षात तुम्ही जमा कराल 60,000 रुपये. 2 वर्षात होतील 1,20,000 रुपये आणि काही एक्स्ट्रा इन्कम वापरून तुम्ही
इमर्जन्सी फंड लवकर तयार करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला कंपनीमध्ये बोनस मिळतो, कधीकधी टॅक्सचा रिफंड मिळतो, कधीकधी कुठलं काहीतरी साईड इन्कमसुद्धा मिळतं. तर अशा प्रकारे तुम्ही इमर्जन्सी फंड लवकरात लवकर तयार करू शकता. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा इमर्जन्सी फंड ठेवायचा कुठे? तर तो कुठेही ठेवू नये. तो सुरक्षित आणि लिक्विड असावा, म्हणजे आपल्याला ते पैसे कधीही खर्चासाठी मिळतील अशा प्रकारे तो ठेवलेला असला पाहिजे. याला किमान 3 ते 4 चांगले पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तो बचत खातं म्हणजे सेव्हिंग अकाउंट. दुसरा पर्याय आहे शॉर्ट टर्म FD. त्याच्यानंतर तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडात ठेवू शकता किंवा स्वीप इन FD हा एक अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्हाला बचत खात्यामध्ये FDचा व्याजदरसुद्धा मिळू शकतो आणि तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढतासुद्धा येऊ शकतात. यावर तुम्हाला कुठलाही दंड होत नाही. मात्र इथे एक मोठी चूक टाळा, ती म्हणजे इमर्जन्सी फंड कधीही स्टॉक्स किंवा क्रिप्टोमध्ये अजिबात ठेवू नका. कारण मार्केट इमर्जन्सी ओळखत नाही. मार्केट म्हणतं आज मी खाली जाणार म्हणजे जाणारच, आणि तुमची इमर्जन्सी म्हणते आज मला पैसे लागणार म्हणजे लागणारच. याबाबतीत सर्वात मोठी चूक काय होते, तर खूप लोक इमर्जन्सी फंड तयार करतात, पण त्या पैशांचा वापर त्यांच्या वेकेशनसाठी किंवा नवीन मोबाईल घेण्यासाठी किंवा शॉपिंगसाठी खर्च करतात. मात्र इमर्जन्सी फंड फक्त इमर्जन्सीसाठीच वापरायचा असतो, बाकी कशासाठीही वापरायचा नाही. तर आजच्या व्हिडिओमधून आपण काय शिकलो, तर इमर्जन्सी फंड म्हणजे तुम्हाला अचानक उद्भवलेल्या आर्थिक रकमेसाठी केलेली तरतूद. ही तरतूद म्हणजे या इमर्जन्सी फंडाची रक्कम ही नेहमी किमान तुमच्या मासिक खर्चाच्या 6 पट म्हणजे 6 महिन्यांच्या खर्चा एवढी तरी असलीच पाहिजे, जी रक्कम तुम्हाला त्या तात्पुरत्या आलेल्या आर्थिक संकटातून वाचवू शकेल. कारण आयुष्यात इमर्जन्सी कधी उद्भवेल हे कुणालाही सांगता येत नाही, आणि त्यापासून वाचण्यासाठी आपल्याकडे एक इमर्जन्सी फंड हा नेहमी तयार पाहिजे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आयुष्यात श्रीमंत बनवते, पण इमर्जन्सी फंड तुम्हाला अशा अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटातून वाचवतो. मंडळी, तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीबद्दल अजून माहिती हवी असेल तर त्यासंबंधी एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आधीच बनवलेला आहे. पोस्ट ऑफिस स्कीम्स 2026 ज्या बँकेपेक्षा जास्त व्याजदर देतात, या व्हिडिओमध्ये आम्ही त्या सगळ्या पोस्ट ऑफिसच्या किंवा सरकारी योजनांबद्दल सांगितलं आहे, ज्या FDच्या व्याजदरापेक्षा सुद्धा जास्त व्याजदर देतात आणि ज्याला सरकारी संरक्षण पण असतं. हा व्हिडिओ तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत आहे, त्यावर क्लिक करा आणि जाणून घ्या 2026 मधील सगळ्यात सुरक्षित आणि फायदेशीर योजना. धन्यवाद.